खेड्यामधले घर कौलारू, आठवणींच्या आधी जाते माझ्या मनाचे निळे पाखरू. आजपर्यंत बऱ्याच शहरांना ठिकाणांना भेटी देण्याची संधी मिळाली, मात्र असे असले तरी गावी जाण्याची ओढ काही वेगळीच आहे. कोल्हापूर शहरापासून पुढे जवळपास 90 किलोमीटरच्या अंतरावर माझे दरडेवाडी नावाचे निसर्गरम्य गाव आहे. माझे गाव अगदी निसर्गाच्या कुशीतच वसलेले आहे. गावाला चारही बाजूनी सुंदर आणि घनदाट जंगल लावलेलं आहे. या निसर्गरम्य परिसराचं खास वैशिष्ट्य असं की रस्त्याच्या एका बाजूला निलगिरीची उंचच्या उंच अशी झाडं आहेत, तर दुसऱ्या बाजूस घनदाट जंगल आहे. गावच्या अगदी थोडस वरच्या साईडला श्री क्षेत्र चाळोबा देवस्थान आहे. तिथे भेट देणारे गावातील स्थानिक तसेच पर्यटक ही देवालयाच्या ठिकाणी कचरा होणार नाही याची काळजी घेत असल्याने तेथील परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी रपेट मारताना स्वच्छ मोकळ्या वातावरणात फिरण्याचा अनुभव अगदी निराळाच. देवालयाच्या वरच्या अंगाला उंच डोंगर रंग आहेत, अगदी चित्रात दाखवतात ना तशाच. डोंगर घाट चढताना लागणाऱ्या वळणातून गाडी वर वर जाताना खालचे दृश्य अगदी डोळ्यांना सुखावणारे, आनंद आणि आश्चर्याच्या भावनेचा एकत्र अनुभव देणारे आहे. डोंगरावर काळे कात लांबच्या लांब पसरलेले दिसते. उंच डोंगरावरून प्रत्येकाच्या आमराई, नारळी पोपळीच्या बागा अगदी लहान लहान दिसतात आणि त्यांच्यामध्ये कौलारू घरांची नक्षी दिसते. आमच्याकडे पावसाचे प्रमाण जास्त, त्यामुळे कौलारू घरे आणि त्यांचे छपरे उतरते आहेत. वरुण राजाच्या कृपेने भरपूर पाऊस होतो, त्यामुळे पावसाच्या 4 महिन्यानंतरच्या काळात सुद्धा गावातील नळांना मुबलक पाणी असते. सुरुवातीला सर्वच घरे मातीची लिंपण असलेली होती. आता चिऱ्यांचा वापर करून पक्की मजबूत घरे बांधलेली आहेत. आमच्या गावातील प्रत्येक घरासमोर ऐसपैस अंगण आहे. अंगणात अगदी दारासमोर तुळशी वृंदावन, घराभोवती माती आणि दगडांचे कुंपण असलेली गडगा ही घरांची वैशिष्ट्ये. या अंगणात दिवाळीच्या वेळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची गप्पांची मैफल जमते. चांदण्या रात्री तर अंगणात उशिरापर्यंत बसून नव्या जुन्या आठवणींना उजाळा देणे हा अनुभव तर शब्दात बांधता येणे अशक्यच. गावाच्या अगदी सुरुवातीलाच श्री शंकरलिंग देवाचे मंदिर आहे. हे गावाचे ग्रामदैवत आणि कुलदैवत आहे. मंदिराला मोठे प्रशस्त असे आवार आहे आणि त्या आवारात उंच पिंपळाचे एक झाड आहे. उत्सवाच्या सणांच्या दिवशी मंदिराच्या आवारात पेटलेल्या दिव्यांची शोभा सायंकाळी पाहणे म्हणजे एक पर्वणीच. मंदिराच्या आवाराच्या डाव्या बाजूला ज्याला आपण ज्ञानाचं मंदिर म्हणतो अशी माझी स्वच्छ सुंदर सुभाष मराठी विद्या मंदिर ही शाळा आहे. माझं प्राथमिक शिक्षण ही इथेच झालं. लागूनच मंदिराचा परिसर पूर्ण शांत असल्याने शाळेत आल्यावर मनाला कमालीची शांती अनुभवायला मिळते. सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर वातावरणाची शोभा अवर्णनीय असते. घराला लागूनच असणाऱ्या गोठ्यातून जनावरे एका मागोमाग चरायला निघतात. या अशा वेळी माहेरवाशिनी सासरवाशिनी स्त्रिया पाण्याच्या घागरी नळावरून भरून आणतात. अंगणात भल्या पहाटे असलेल्या प्राजक्ताचा गंध चुहूबाहूस दरवळत असतो. घराघरांच्या आजूबाजूला असलेल्या माड, पोपळी, फणस, आंबा या झाडावर असणाऱ्या पक्ष्यांचे कर्णमधुर गुंजन तर शहरात दुर्मिळच. गावातील नवी पिढी तर मुंबईतच वास्तव्याला आणि नोकरी व्यवसाय करणारी आहे. गावातील मुख्य व्यवसाय भात शेती आहे आणि मे महिन्याच्या हंगामात आंबा, फणस आणि काजूचा व्यापार केला जातो. भात शेती पावसाच्या पाण्यावर होते व इतर फळफळावर तसेच भाजीपाला बोरिंगच्या पाण्यावर होतो. गावातील माणसांचे राहणीमान साधेच आहे. गावात गणपती, दसरा, होळी, गुढीपाडवा हे सण वार्षिक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. विविध जाती धर्मांचे लोक गावात एकोप्याने राहतात. एकमेकांच्या सहकार्याने गावात रस्ते बांधण्याची यशस्वी योजना ही पार पडली आहे.
शिक्षणाच्या सुविधाही दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत. माझ्या गावातील प्रत्येक विद्यार्थी संगणक उत्तमरित्या हाताळू शकतो. गावातील तरुण विद्यार्थी वर्ग एकत्र येऊन नवे नवे उपक्रम राबवतात. वृक्षारोपण हा तर आमच्या गावच्या सर्वांचा अगदी जवळचा आणि जिव्हाळ्याचा उपक्रम म्हणायला हरकत नाही. दरवर्षी वन विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमात आमच्या गावच्या तरुण वर्गाचा नेहमीच पुढाकार. झाडे फक्त त्या दिवसापुरती लावली जात नाहीत, तर त्या झाडांचं संगोपन करून ती वाढवलीही जातात. म्हणून माझ्या गावाला चारही बाजूनी हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. जसा पहाटेचा सूर्योदय जसा मनाला भुरळ घालणारा असतो, तसा सायंकाळचा सूर्यास्त सुद्धा मनाला हुरहुर लावून जाणारा असतो. दोन्ही वेळी निसर्गाचे रूप अगदी डोळ्यात साठवून ठेवावे असे असते. त्यातच गावच्या चहू बाजूने असणारं घनदाट जंगल आणि मोसमातला आंबा, फणस, काजूचा तो दरवळणारा सुगंध, ती लाल माती, वर वर पाहता स्वभावाने कडक वाटणारी पण फणसातील गऱ्याप्रमाणे कोमल मनाची माणसे, हे सर्व अगदी मनाला वेड लावतात. गावच्या पश्चिम बाजूस असलेला आणि थोरली कोंड या नावाने ओळखला जाणारा छोटासा ओढा पूर्व पश्चिम असा खळखळून वाहत असतो. त्याचा तो एक प्रकारचा विशिष्ट असा मंजूळ आवाज आणि त्यात तेथे चरण्यासाठी येणाऱ्या गाई म्हैशीच्या गळ्यातील घंटेचा नाद मिसळला की दोन्ही आवाजांचा असा काही लय साधला जातो की विचारूच नका. मनाला एक प्रकारची मोहिनीच पडली म्हणून समजा. त्या नादमय मधुर संगीताच्या झोपाळ्यावर मन स्वप्नात झुलायला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय मन विचारात गुंतत गेलेच म्हणून समजा. असा हा आमचा गाव दरडेवाडी. म्हणूनच दरवर्षी सुट्टीत नवा अनुभव घ्यायला माझे मन गावाकडे धाव घेतेच घेते. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.